तर संसदेमध्ये ऑपरेशन सिंदूरवर सध्या चर्चा सुरू आहे। 16 तासांची ही चर्चा असणार आहे। संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी आज सकाळी या चर्चेला सुरुवात होत असताना या संपूर्ण ऑपरेशन संदर्भातली माहिती दिली आणि याशिवाय या अंतर्गत ऑपरेशन महादेवची ही माहिती दिली। भारताकडून पाकिस्तानकरवी करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्याला सडेतोड प्रत्युत्तर देण्यात आलं। पाकिस्तानमधले दहशतवाद्यांचे 9 अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले आणि अवघ्या 22 मिनिटात आम्ही ऑपरेशन सिंदूर संपवलं, अशी माहिती संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी आज संसदेमध्ये दिली। देशानं आई बहिणींच्या कुंकवाचा बदला घेतला, असंही संरक्षण मंत्र्यांनी आज संसदेमध्ये सांगितलं। ऑपरेशन सिंदूरचं उद्दिष्ट होतं की देशाच्या विरोधात काम करणाऱ्या शक्तींना धडा शिकवण्याचं। ते आम्ही पूर्ण केले, पण यानंतर सुद्धा पाकिस्तान जेव्हा जेव्हा अशा कुरापती करेल तेव्हा तेव्हा भारत याच पद्धतीनं सडेतोड उत्तर देईल। ऑपरेशन सिंदूर अजूनही संपलेलं नाही, असंही राजनाथ सिंग यांनी आज सभागृहामध्ये सांगितले। ऑपरेशन मात्र अध्यक्ष महोदय जानकर पूरे सदन को प्रसन्नता होगी कि विद इन 22 मिनट्स पूरा ऑपरेशन समाप्त और हमने आतंकवादियों को उनके घर में घुसकर मारा। सशस्त्र बलों ने हमारी माताओं और बहनों के सिंदूर का बदला लिया। प्रत्येक भारतीय इस भावना से ओतप्रोत हो गया। अध्यक्ष महोदय, मैं चाहूंगा कि पूरा सदन एक बार हमारे सेना के बहादुर जवानों के शौर्य और पराक्रम का वर्णन करे। आणि पाकिस्तानला आम्ही घरात घुसून मारलं, आमची कारवाई ही फक्त स्वसंरक्षणासाठीच होती, असंही राजनाथ सिंग यांनी आज संसदेतून बोलत असताना पाकिस्तानला सुनावले। हमने दुनिया को बताया कि आतंकवाद के खिलाफ हम सरहद के इस पार भी मारेंगे और जरूरत पड़ी तो आतंकियों के घर में घुसकर भी मारेंगे। यह बदलाव प्रधानमंत्री मोदी जी के नेतृत्व में आया। आणि संसदेमधल्या आपल्या आजच्या या भाषणामध्ये आज संरक्षण मंत्र्यांनी ऑपरेशन महादेवची माहिती दिली। आज सकाळी राबवण्यात आलेल्या ऑपरेशन महादेवमध्ये भारतीय सैन्य दलांनी काश्मीरमधल्या जंगलामध्ये एक कारवाई केली, ज्यामध्ये काही दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं। मात्र यामधले 2 दहशतवादी ते होते जे पहलगामचे गुन्हेगार होते। ही माहिती संरक्षण मंत्र्यांनी आज दिली आणि त्यानंतर अवघ्या देशामध्ये एकच चर्चा सुरू झाली। कारण पहलगाम नंतर भारतानं ऑपरेशन सिंदूर तर राबवलं होतं, पण पहलगामचे खरे गुन्हेगार कोण, त्यांना केव्हा कंठस्नान घालणार, हा एकच प्रश्न भारतभरातून विचारला जात होता। आज ऑपरेशन सिंदूरवर चर्चा सुरू असताना सकाळी ही कारवाई झाली आणि त्यानंतर भारतीय सैन्य दलानं दिलेल्या माहितीनुसार या कारवाईमध्ये किमान 2 दहशतवादी आहेत